नमस्कार, मैं हूं रविंद्र जैन और आप देख रहे हैं मुंबई मास टाइम्स। आइए देखते हैं आज की मुख्य खबर। फेस टू फेस काम करावं लागतं, लोकांमध्ये जावं लागतं, लोकांची दुःख ऐकून घ्यावी लागतात आणि म्हणून अधिकाऱ्यांची बैठका घ्याव्या लागतात, तरतूद करावी लागते, सगळं करावं लागतं। आणि म्हणून आता पाण्याचं काय आहे बाबा, कुठपर्यंत आहे पालकमंत्री? योजनेच्या पहिल्या टप्प्याचं पाणी या येत्या 2 महिन्यामध्ये आपल्याला मिळाल्याशिवाय राहणार नाही। मी त्याला किती पैसे दिले मुख्यमंत्री असताना? 822 कोटी मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेने या पाणी योजनेला दिले। मला आनंद आहे, तुम्हाला लवकर पाणी मिळालं पाहिजे। 2740 कोटीची पाणी पुरवठा योजना आणि नगर विकास खात्याचा मंत्री होतो तेव्हाही पैसे दिलेत। आता 200 MLD पाणी लवकर मिळेल। त्यामुळे यंदा उन्हाळ्यात गेल्या वर्षा एवढी पाण्याची टंचाई भासणार नाही माझ्या लाडक्या बहिणींना। त्यांना त्रास असतो, त्यांनाच पाण्याची चिंता असते। आपण सगळे मोकाट बाहेर फिरतो आणि पाणी बिनी त्यांनी बघायचं, स्वयंपाक त्यांनी बघायचा। आणि म्हणून तर मी ही योजना केली। माझ्या लाडक्या बहिणींच्या स्वतःच्या सहीने पैसे काढण्याचा अधिकार तुम्हाला दिला। आता इकडे तिकडे बघण्याची त्यांना गरज नाही। त्यांचा मान सन्मान घरात वाढला, समाजात वाढला। 50% एसटी मध्ये सवलत दिली, आता एसटी तोट्यातली फायद्यात गेली। आमच्या भाऊजीला सांगता तुम्ही घरी थांबा, मी अर्ध्या तिकिटात जाऊन बाजारात करून येते। आहे ना खरं? मुलींचं उच्च शिक्षण मोफत केलं। एका मुलीने आत्महत्या केली, टीव्हीवर मी बघितलं, रात्री 12:30 वाजता। का आत्महत्या केली? इंजिनिअरिंगचं शिक्षण घेत होती। 50% फी ती पालकांनी भरायची, 50% सरकारने भरायची होती। पालक वडील भरू शकत नाही, वडील आत्महत्या करतील म्हणून मुलीने भीतीने आत्महत्या केली। मी म्हणालो कशाला पाहिजे सत्ता, कशासाठी राज्य पाहिजे, कशासाठी सरकार पाहिजे? आपल्या सरकारमध्ये जर एक मुलगी उच्च शिक्षण घ्यायला आत्महत्या करत असेल तर सरकारचा उपयोग नाही। त्याच दिवशी माझ्या लाडक्या भावा बहिणींनो, एकनाथ शिंदेने निर्णय घेतला, 50% फी सवलत देत होतो ती 100% फी मध्ये सवलत देण्याचा निर्णय घेतला। लेक लाडकी लखपती योजना केली, अनेक योजना केल्या। योजना सांगायला गेलो तर दिवस पुरणार नाही। आणि म्हणून मी आपल्याला एकच सांगतो, पुढे इथं पाणी मिळेल लवकर, त्यासाठी काम युद्ध पातळीवर सुरू आहे। आणि मी जो शब्द देतो आणि संभाजीनगरच्या जनतेचं तोंडचं पाणी पळवणाऱ्या उबाटाचा ज्याने ज्याने विरोध केला काँग्रेसचा, या निवडणुकीमध्ये तुम्ही पूर्ण बंदोबस्त करणार ना? बिलकुल करायला पाहिजे। आणि मला विश्वास आहे। आणि त्याचबरोबर संभाजीनगरचा पाण्याचा प्रश्न, टंचाई कायमची सुटली पाहिजे, पाण्याचा प्रश्न मिटला पाहिजे, हा शब्द मी तुम्हाला देतो। हा एकनाथ शिंदेचा शब्द आहे। मी शब्द दिला की पाळतो। म्हणून 50 आमदार एकनाथ शिंदे बरोबर होते। बाळासाहेब सांगायचे, शब्द देताना एकदा नाही 10 वेळा 100 वेळा विचार करा, एकदा शब्द दिला की माघार नाही। मी त्यांचा चेला आहे, आनंद दिघे साहेबांचा चेला है। एक तो मैं कमिटमेंट करता नहीं, अगर मैं कमिटमेंट कर दी तो फिर मैं खुद की भी नहीं सुनता। माझ्या कामाची पद्धत आहे, कारण सांगत नाही, बघतो करतो, बघतो नाही। नो रिझन ऑन द स्पॉट डिसिजन, ताबडतोब जे आहे ते करून टाका। मुख्यमंत्री सहायता निधीतून या एकनाथ शिंदेने 460 कोटी रुपये माझ्या काळात दिले। अगोदरच्या मुख्यमंत्र्यांनी 2.5 वर्षात 3 कोटी रुपये दिले होते। का? अरे लोकांचे पैसे आहेत। 70,000 लोकांना मदत झाली, कितीतरी लोकांचे जीव वाचले। का नाही केलं तुम्ही?
हा माझा सवाल आहे. आणि म्हणून मराठवाडा आणि माझा संबंध आजचा नाही. आनंद दिघे साहेबांचंही बाळासाहेबांचंही या संभाजीनगरवर प्रेम होतं. मी देखील या जिल्ह्याचा पालकमंत्री होतो. पालकमंत्री मी होतो, त्यामुळे माझं अतिशय या शहराशी जिव्हाळ्याचं नातं आहे.